नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षा इयत्ता तिसरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित या विषयाची सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित सोडवून घेणार आहोत, त्यामुळे मुलांना नक्कीच अभ्यासामध्ये मदत होणार आहे। बघा, इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिलाय, 10 फेब्रुवारी 2012 रोजी शुक्रवार होता, तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येतो। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा फेब्रुवारी महिना आहे। मग फेब्रुवारी महिन्यामध्ये एकतर 28 दिवस असतात किंवा 29 दिवस असतात। पण बघा, 2012 हे लीप वर्ष आहे। मग लीप वर्ष आपण कशाला म्हणतो, तर ज्या वर्षाला 4 ने भाग जातो त्याला आपण लीप वर्ष म्हणतो। मग 2012 बघा, 12ला 4 त्रिक 12 म्हणजे 2012ला 4 ने पूर्ण भाग जातो, म्हणजे हे लीप वर्ष आहे। आणि लीप वर्षामध्ये 29 दिवस येतात। मग आपल्याला माहिती आहे की 1 तारखेचा वार 29 तारखेला येतो, म्हणजेच 1 तारखेचा वार 5 वेळा येतो, 5 वेळा येतो। आता बघा, 10 फेब्रुवारी 2012 रोजी शुक्रवार आहे। मग इथे काय करायचं आहे, बघा 10 मधून 7 दिवस मागे जाऊया, कारण आपल्याला 1 तारखेचा वार काढायचा आहे। 10 तून 7 गेले, 3 राहिले। 10 तारखेला जर शुक्रवार आहे तर 3 तारखेला पण कोणता वार आहे, शुक्रवार आहे। मग बघा, 3ला जर शुक्रवार असेल तर 2ला गुरुवार आणि 1ला बुधवार, या पद्धतीने 2 दिवस मागे आले, बुधवार। मग 1 तारखेला कोणता वार आहे, बुधवार। मग 1 तारखेचाच वार 29 तारखेला पण येणार आहे, म्हणजेच बुधवार हा 5 वेळा येणार आहे किंवा येतो। मग इथे बुधवार कुठे आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये, म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बुधवार। दुसरा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीत किती रेषाखंड आहेत। मग बघा, रेषाखंड माहिती आहे आपल्याला, दोन्ही बाजूला बिंदू असतील किंवा पॉईंट ज्याला आपण म्हणतो त्याला रेषाखंड म्हणतात। मग बघा, इथून इथपर्यंत हा 1, इथून इथपर्यंत 2, इथून इथपर्यंत हा 3 आणि इथून इथपर्यंत हा 4। मग या आकृतीमध्ये एकूण 4 रेषाखंड आहेत। इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या आकृतीला 4 बाजू असतात। समभुज त्रिकोण आहे, त्रिकोणाला 3 बाजू। पतंग बघा, पतंगाची आकृती ही या पद्धतीने असते। मग 1 2 3 4 4 बाजू आहेत। विषमभुज त्रिकोणच आहे, समद्विभुज त्रिकोणच आहे, त्रिकोणाला 3च बाजू असतात। मग 4 आकृत्या आहेत पतंगाला। पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया, सुमित 30 मीटर धावत गेला व पुन्हा पाठीमागे 750 सेमी चालत आला, तर तो मूळ ठिकाणापासून किती मीटर अंतरावर उभा असेल। मग बघा, 30 मीटर धावत गेला, 30 मीटर बघा, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर। मग 30 मीटर म्हणजे किती, 30 वर 2 शून्य म्हणजे 3000 सेंटीमीटर। ह्याचं सेमीमध्ये केलं का, तर हे सेमीमध्ये दिले आणि हे मीटरमध्ये दिले। मग मीटरचं आपण काय करून घेतलं, सेमीमध्ये रूपांतर करून घेतलेलं आहे। आता बघा, म्हणजे 3000 सेमी तो धावत गेला आणि परत पाठीमागे आला, म्हणजे तेवढं अंतर काय झालं, मागे आलाय ना तो। मग इथं काय करायचं, 750 यांची काय करायची, वजाबाकी करायची। का वजाबाकी करायची, तर तो मूळ ठिकाणाहून किती मीटर अंतरावर उभा असेल। सपोज हा इथे होता, इथून तो इथपर्यंत धावत गेला आणि परत एवढं अंतर मागे आलंय। मग आपल्याला आता हे डिस्टन्स काढायचं आहे, म्हणून मग आपण काय केलं, या एकूण अंतरामधून हे त्यांनी जो एवढं मागे आलंय तेवढं अंतर काय करायचंय, वजा करायचंय। वजाबाकी करूया, शून्यातून 0 गेले 0, शून्यातून 5 जात नाहीत, आपण हातचा इथे 10 घेतो या पद्धतीनं। 10तून 5 गेले 5, 9तून 7 गेले 2 आणि 2 2। मग बघा, आता हे सेमी आहे की नाही, म्हणजेच आता असा कुठे पर्याय आहे का, 2250 सेमी नाही आहे की नाही, मीटरचं आहे। मग काय करायचं आहे, 2 घरं मागे जाऊया, 2250 आहे तसं लिहिलं। बघा, 1 2 घरं मागे झाल्यावर 1 मीटर, मग इथे पण 1 2 घरं मागे जाऊया असं। मग 22
5.50 मीटर लिहिलं तरी चालतं, किंवा या पद्धतीने आपण नुसतं 5 लिहिलं तरीही आपलं हे उत्तर योग्यच आहे. मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4, 22.5 मीटर. पुढचा प्रश्न बघा, 12 - 8 भागिले 4 बरोबर किती? बघा ही पदावली आहे, मग आपण इथे सोडवून घेऊया. पहिल्यांदा आपण काय करतो पदावली सोडवताना? बघा 12 - 8 भागिले 4, वजाबाकी आणि भागाकाराचं चिन्ह आहे. मग पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे? भागाकार. मग बघा 8ला जर 4ने भागलं तर बघा 4 × 4, 4 × 2 8. इथे उत्तर आलं 2. मग आहे तसं बाकीचं लिहून घेऊया. 12 - 2. मग 12तून 2 गेले, बाकी किती आली? 10. म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 10. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या संख्येचा 15 हा अवयव नाही विचारले? आता तसं तर बघा 15चा वर्गच आहे 225, 15×9 125 आणि 15×7 105. मग 95 हा 15चा अवयव नाही, कारण 15ने 95ला पूर्ण भाग जात नाही. म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 95. पुढचा प्रश्न बघूया, सोबतच्या आकृतीत आयतांची संख्या किती? बघा हा एक आयत, हा 2 आणि हे दोन्ही मिळून हे 3 झाले. इथेच किती झाले? 3 झाले. आता बघ हा एवढा 4 आणि हा दोन्ही मिळून 5, 6 आणि हे 7. आता बघा हा 8 आणि हा अखंड 9. मग या आकृतीमध्ये एकूण आयत आहेत 9. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, सोबतच्या आकृतीचा वरचा पृष्ठभाग कसा आहे? मग बघा या आकृतीचा वरचा पृष्ठभाग म्हणजे हा, मग तो कसा आहे? सपाट आहे. मग सपाट कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सपाट. पुढचा प्रश्न बघा, खूप सोपा प्रश्न आहे, फक्त काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. अभयजवळ 5 रुपयांच्या काही आणि 10 रुपयांच्या काही नोटा आहेत. त्याच्याजवळ एकूण 85 रुपये असल्यास 5 रुपयांच्या नोटांची संख्या किती असेल? आता बघा या प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे? समान असतं तर आपण या दोघांची बेरीज केली असते, म्हणजे दरवेळेस आपण सोडवतो तसं. पण इथे काय 5 रुपयाच्या काही नोट आहेत आणि 10 रुपयाच्या काही नोट आहेत. याच्या व्यतिरिक्त आपल्याला एवढंच माहिती आहे की एकूण 85 रुपये आहेत. मग आता काय करायचं आहे? पर्याय घ्यायचे. आपल्याला काय विचारलं? 5 रुपयांच्या नोटांची संख्या किती असेल? मग इथे काय घ्यायचा? पर्याय घ्यायचा. इथे घेतलं मी 17, इथे घेतलं मी 16, पर्याय मी घेते 13 आणि इथे घेतलं मी 12. आणि त्या प्रत्येकाला काय करायचं आहे? 5ने गुणायचं आहे. का 5नेच? कारण आपल्याला 5ची संख्या विचारलेली आहे. मग आता बघा 17 × 5 = 85, 16 × 5 = 80, 16 × 5 = 80, 13 × 5 = 65 आणि 12 × 5 = 60. आता बघा इथे एकूण रुपये किती आहेत? 85 आहेत. जर मग 5 रुपयाच्याच पूर्ण 85 रुपये झाले तर 10 रुपयाच्या पण काही नोट आहेत ना, त्याच्यामुळे हा पर्याय येणार नाही. 80 रुपये बघा 16 × 5 = 80. आता बघा इथे 85 आहेत आणि ह्या 80 नोटा चालल्या असत्या, पण 5 रुपयाच्या जर आपण 16 नोटा घेतल्या तर मग बघा या 85 मधून 80 कट केले तर 5च रुपये होतात. मग 10 रुपयाची नोट आहे ना, मग 10 रुपयाची 5 असं काही येईल का? होतंय का? नाही होतंय. म्हणून मग हा सुद्धा पर्याय येणार नाही. आता बघा आता 13 × 5 = 65. आता एकूण रुपये किती आहेत आपल्याकडे? 85. मग बघा ह्या 85 मधून आपण काय करूया? हे 65 रुपये काय करूया? वजा करूया, जे की 5 रुपयाच्या जेवढ्या 5 रुपयाच्या 13 नोटा. मग ते एकूण झाले 65. मग एकूण रुपये आहेत 85, त्याच्यामधून 5 रुपयाच्या ज्या नोटा होत्या त्या वजा केल्या त्यांची रक्कम. 5तून 5 गेले 0, 8तून 6 गेले 2, राहिले किती? 20 रुपये, आहे की नाही? आता बघा मग 10 रुपयाच्या 2 नोटा घेतल्यावर 20 रुपये होऊ शकतात, आहे की नाही? होऊ शकतात, कारण 10ने 20ला भाग जातो. पण आता इथे बघा इथे जर आपण 60 आहे, 12 × 5 = 60 आले. एकूण रुपये किती आहेत? 85. 85 मधून जर आपण 60 म्हणजे हे 60 वजा केले, 5 रुपयांच्या 12 नोटा घेतल्या तर 60 रुपये झाले. मग एकूण रुपयांमधून आपण हे 60 रुपये वजा केले, किती राहिले? 5तून 0 गेले 5, 8तून 6 गेले 7, 8, 25 रुपये. पण मला सांगा
10च्या अशा कोणत्या नोटा घेतल्यावर 25 रुपये होतील का? नाही होणार, कारण 10ने 25ला भाग जात नाही. मग इथे कोणतं उत्तर येणार आहे? तर पर्याय क्रमांक 3. म्हणजेच 5 रुपयांच्या जर आपण 13 नोटा घेतल्या तर एकूण 65 रुपये होतात. आपल्याकडे 85 रुपये आहेत. मग 85 मधून ही 5 रुपयांच्या नाण्यांची रक्कम वजा केली तर बरोबर 20 रुपये राहतात. मग 10च्या 2 नोटा घेतल्यावर 20 रुपये येतात. काही सांगितलं आहे की नाही? मग हे बरोबर आहे. म्हणून मी इथं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3, 13. बघा, प्रश्न खूप सोपा आहे, पण समजून घेतला तरच याचं उत्तर काढता येणार आहे, अन्यथा आपलं उत्तर चुकण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे प्रश्न सोडवताना काळजीपूर्वक वाचन करायचं आहे आणि प्रश्न आधी समजून घ्यायचा आहे आणि मगच त्याचं आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न, दुपारी 3 वाजता बंद असलेला वीज पुरवठा माध्यान्होत्तर 8 वाजता पूर्ववत सुरू झाला तर किती वेळ वीज पुरवठा बंद होता? म्हणजे पूर्ववत सुरू झाला म्हणजे पहिली जशी लाईट चालू होती तसं तो सुरू झाला. मग गेला किती वाजता होता वीज पुरवठा? दुपारी 3 वाजता. आणि माध्यान्होत्तर 8 वाजता म्हणजे रात्रीचे 8 आहे की नाही? दुपारच्या नंतरचे जे 8 म्हणजे संध्याकाळ नंतर 8, रात्रीचे 8 वाजता. मग बघा 3, 3च्या नंतर हे 4, 5, 6, 7, 8 किती तास झाले? 1, 2, 3, 4, 5 तास. मग 5 तास कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 5 तास वीज पुरवठा बंद होता. पुढचा प्रश्न बघा. एका दूध केंद्रात दररोज 1 लिटर दुधाच्या 25 पिशव्या विकल्या जातात तर डिसेंबर महिन्यात एकूण किती पिशव्या विकल्या जातील? आता बघा, दररोज किती? 1 लिटरच्या 25 पिशव्या म्हणजे दररोज 25 लिटर दूध विकलं जातं. ठीक आहे, आपल्याला विचारलंय तर डिसेंबर महिन्यात एकूण किती पिशव्या विकल्या जातील. मग बघा, डिसेंबर महिना किती दिवसांचा असतो? तर आपल्याला माहिती आहे आपण मुठीचा वापर करून कोणत्या महिन्यात किती दिवस आहे ते आपण काढायचं शिकलेलो आहोत. मग डिसेंबरमध्ये 31 दिवस असतात. मग डिसेंबर महिन्यामध्ये किती लिटर दूध झालं किंवा किती पिशव्या विकल्या गेल्या यासाठी आपल्याला काय करायचं आहे? यांचा गुणाकार करायचा आहे. मग बघा, 5 एक्के 5, 2 एक्के 2, बाकी आली इथे आपण काय केलं? 0 घेतलं. 3 5 15, 3 दुणे 6, 6 आणि 1 7. यांची बेरीज करूया. 5, 2 आणि 5 7 आणि हे 7 7. आपलं उत्तर किती आले? 775. मग 775 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डिसेंबर महिन्यात एकूण 775 आहे. मग 775 कुठे आहे? इथे आहे. मग 775 पिशव्या विकल्या जातील. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. दिवाळीचे फराळ तयार करण्यासाठी 3 किलोग्रॅम साखर आणली, त्यापैकी 2 किलोग्रॅम साखर वापरली गेली तर किती ग्रॅम साखर शिल्लक राहिली? 3 किलोग्रॅम साखर होती, 2 किलोग्रॅम वापरली म्हणजे काय? कमी झाली. 3तून 2 गेला, 1 किलोग्रॅम राहिली. मग आपल्याला सूत्र आठवायचं इथे. 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. मग बघा बरं, पर्यायामध्ये 1000 ग्रॅम साखर शिल्लक राहिली आहे. मग पर्याय कुठे आहे? तर 1000 ग्रॅम. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पण बघा, खूप सोपा आहे. 3 लिटर अधिक 4 लिटर बरोबर किती मिलीमीटर? किती मिलीलिटर? मग बघा, 2 लिटर आणि 1 लिटर, 2 आणि 1 3 लिटर. मग मला सांगा 1 किलो लिटर किंवा 1 मिलीलिटर, 1 लिटर म्हणजे बघा इथे 1 लिटर म्हणजे 1000 मिलीग्रॅम आहे की नाही? 1000 मिलीग्रॅम. मग आता मला सांगा 3 लिटर म्हणजे किती मिलीलिटर असेल? तर 3000 मिलीलिटर. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा.
8 शतक अधिक 2 एकक अधिक 7 दशक ही संख्या अक्षरात कशी लिहाल? मग इथे जास्त कॅल्क्युलेशन सुद्धा करायचं नाही आहे, इथे फक्त या पद्धतीनं घरं लिहायचं. एकक, दशक आणि हे शतक, दिलेली घरं तेवढीच लिहिली. 8 शतक आहे म्हणून मग शतकाच्या घरामध्ये 8. 2 एकक आहे, एककाचं घर इथे आहे. 7 दशक आहे मग 7 दशक इथे. मग कोणती संख्या तयार झाली? 872. मग 872 कुठे लिहिलेलं आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 872. पुढचा प्रश्न बघा. 8, 1, 2 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान संख्येच्या एकक स्थानचा अंक कोणता? मग आता बघा काय सांगितलंय, हे अंक एकदाच वापरून लहानात लहान तयार होणाऱ्या संख्येच्या एकक स्थानचा. मग लहानात लहान कोणता अंक तयार होत होतं बघा? लहान संख्या आधी 1, त्याच्यानंतर 2 आणि त्याच्यानंतर 8. मग बघा 128 ही लहान संख्या तयार झाली. मग याच्या एकक स्थानचा अंक कोणता आहे? तर हे एककाचं घर आहे. मग इथे कोणता अंक आहे? 8 आहे. म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 8. पुढचा प्रश्न बघा. 9/15 वजा 1/15 बरोबर किती? मग बघा अंशांची काय करायची? वजाबाकी करायची. छेद समान आहे. मग 9तून 1 गेला 8 राहिले आणि छेदाच्या ठिकाणी 15. 8/15 पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. पाऊण. आता हा पाऊण भाग आहे की नाही? 3/4 म्हणजे किती? तर बघा ही एक चपाती आहे. चपातीचे मी 4 भाग केलेत. ठीक आहे. मग त्यातले 3 भाग रंगवले बघा. 1 2 3 4. एकूण भाग खाली असतात छेदात आणि घेतलेले रंगवलेले भाग किती? वर असतात. 1 2 आणि हे 3. मग किती झाला? हा भाग पाऊण भाग झाला. मग पाऊण कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 3 अंकी सर्वात लहान विषम संख्या कोणती? मग 3 अंकी सर्वात लहान विषम संख्या. आता बघा 100 ही 3 अंकी सगळ्यात लहान संख्या आहे पण ती समसंख्या आहे. आपल्याला विषम पाहिजे. मग इथे फक्त 1 वाढवायचा. मग 100च्या नंतरची संख्या 101. पर्याय क्रमांक 4 ही आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. 425 254 452 524 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास दुसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या लिहाल? मग बघा ह्या संख्या आपण चढत्या क्रमाने लिहूया. चढता क्रम म्हणजे काय? छोट्या संख्येपासून मोठ्या संख्येकडे. मग बघा याच्यामध्ये सगळ्यात लहान संख्या कोण आहे? तर 254. मग इथे लिहून घेतली 254. त्याच्यानंतर बघा इथे 425 आहे कारण बघा इथे पण 4 आहे आणि इथे पण 4 आहे. पहिला अंक सेम आहे म्हणून आपण दुसरा अंक बघतो. इथे आहे 2 आणि इथे आहे 5. मग 425. 425 त्याच्यानंतर 452 आणि त्याच्यानंतर 524. आता दुसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या आहे? 425. मग 425 कुठे आहे? पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. 11 ते 25 संख्यांमधील समसंख्यांची बेरीज किती? मग 11 ते 25 मधल्या समसंख्या लिहून घेऊया आपण. इथे बघा 12 14 16 18 20 22 24. ठीक एवढ्याच. मग या सगळ्यांची आपण काय करूया? बेरीज करूया. मग बघा 4 आणि हे 2 6 6 आणि 0 6 6 आणि 8 14 14 आणि 6 20 20 आणि 4 24 24 आणि 2 26. इथे आपण 6 हातच्याला घेऊया 2. मग बघा हा हातचा. बेक के बे बेदून 4 बेत्रिक 6 बेचोक 8 8 9 10 11 12. मग आपली बेरीज किती आली? 126. मग बघा बरं इथे 126 पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे म्हणून मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 126. पुढचा प्रश्न बघा. सोबतच्या बेरजेच्या उदाहरणात स्टारच्या व चौकोनाच्या जागी समान अंक आहे तो अंक पर्यायातून शोधा. बघा इथे जर आपण पर्याय क्रमांक 4. आता बघा स्टारच्या जागी आपण सगळीकडे इथे 4 लिहिलं आणि चौकोनाच्या जागी इथे 5 लिहिलं तर 4 अधिक 5 बेरीज दिले. 4 आणि 5 9. इथे पण 4 आणि 5 9. 4 आणि 5 9. मग इथे योग्य उत्तर आहे 4 आणि 5 पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. 23/25 अधिक 7/25 या अपूर्णांकांची बेरीज कशी लिहाल? मग बघा छेद समान आहे. मग अंशांची काय करूया? बेरीज करूया.
मग 23 मध्ये 7 मिळवले तर उत्तर किती येतं वर अंश 30 आणि छेद 25. मग 30 अंश छेद 25 असं उत्तर कुठे आहे 30 अंश छेद 25. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. 1 + 999 मध्ये चौकोने 100 × 10 तर चौकोनाच्या जागी कोणते चिन्ह येईल. मग बघा 1 आणि 999 ह्यांची बेरीज किती येते 1000. आता बघा ह्यांचा गुणाकार करायचा आहे. मग ह्यांचा गुणाकार पण किती येणार आहे 1000च येणार आहे कारण 1 × 1 1 आणि हे 3 0. मग इकडे पण 1000 इकडे पण 1000 मग बरोबर मध्ये चिन्ह डावी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणून मी इथे योग्य आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. या अपूर्णांकांचा उतरता क्रम कोणता येईल. मग उतरता क्रमामध्ये बघा 43 उतरता क्रम म्हणजे मोठ्यापासून छोट्याकडे. मग 53 1 नंबरला 43 2 नंबरला आणि 3 नंबरला हा. मग असा पर्याय आपल्याला कुठे दिसतो बघा 53 43 41. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. 713 ही संख्या अंकात कशी लिहाल. मग 713 पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. मग या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये पहिले 50 प्रश्न म्हणजे पहिले 25 प्रश्न स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेले आहेत. पुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.